जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मी सचिन पारवे. तर आपण आज सरांकडून एक माहिती घेणार आहोत. एआय जनावरांमध्ये एआय पद्धत, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे पद्धत केली जाते, राबवली जाते. आणि ते अगोदर फक्त एआय केली जात होतं. आता एआय करायचं त्यासोबत एलईडी सोबत आहे. आणि ते त्याची कशी पद्धत आहे किंवा आपण एआय प्रॉपर हुललंय का हे पण ते सर सांगणार आहेत माहिती. आणि ते यांची किट आहे गाभण राहिल्यानंतर, म्हणजे पिढी करण्यासाठी त्यांची किट आहे. किटच्या किती दिवसानंतर प्रेग्नन्सी चेक केली जाते याची पण सर माहिती सांगणार आहे. सर तुमचं नाव आणि सुरुवात करा. नमस्ते, मी संजीव लाटकर. आमची एलके वेट केअर प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्याची कंपनी आहे. आम्ही गेले 35 वर्ष या दूध व्यवसाय आणि अॅनिमल हजबंडरी मध्ये ऑटोमेशनचं काम करतोय. आणि हे सगळे आमचे जे प्रोडक्ट दिसत आहेत हे आमचं ब्रेन चाइल्ड नाहीये. हे लोकांनी आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितले आणि त्याच्यावर आमची उत्पादनं आम्ही बाहेर आणली. आता जसं मी पहिला एक मुद्दा सांगितला की आज आपल्या देशात सक्सेस रेट एआयचा 33%. म्हणजे दर 3 इन्सेमिनेशनच्या मागे एका वासरूचा जन्म होतो. हे वाढवण्यासाठी आम्ही जी आत्ताची मॅन्युअल प्रोसेस आहे त्याच्यात आम्ही टेक्नॉलॉजीचे इंटरव्हेन्शन केलं. म्हणजे आम्ही एक डिजिटल एआय सायकल बनवली. त्याला प्री एआय, एआय आणि पोस्ट एआय असे 3 भागांमध्ये विभागलं. प्री एआय म्हणजे गाय जरी हिटवर आली तरी आम्ही पहिलं म्हणतो तिला ब्रुसेला आहे की नाही चेक करा, कारण ब्रुसेला जर का गायला असेल तर ती गाभण राहू शकत नाही. म्हणून असे ब्रुसेलाचे आम्ही किट्स देतो की जे एका रक्ताच्या थेंबावर तुम्हाला टेस्ट करून गोठ्यात कळतं की ती गाय ब्रुसेला आहे की नाही आहे. हे निगेटिव्ह आलं तर आमची अशी डिजिटल गनचं आमचं उत्पादन आहे. हे आमचं पेटेंटेड प्रोडक्ट आहे. हे डॉक्टर जे आज गावात घालून पाल्पेशन करतात आणि मग सगळं बघतात, त्याच्यासाठी आम्ही त्यांना टेक्नॉलॉजी आणून दिली आहे. इथे एक मोबाईल बसतो, त्यांचाच मोबाईल, त्याच्यावर आमचं ऍप येतं. हा स्पेक्युलम असतो, हा ती व्हायजनल ट्रॅक मधून आत जातो आणि त्याच्यातून ही गन पास होते. म्हणजे ही गन जेव्हा सिमेंट लोड करून आत जाते तेव्हा गायीच्या कुठल्याही आतल्या भागाला टच होत नाही, म्हणजे कुठली इजा वगैरे कुठल्या गायीला होत नाही. आता ह्याच्यात आपण वायफायची टेक्नॉलॉजी पूर्ण आपली ही, आणि ह्याच्यात जे ऍप येतं त्याच्यात आपल्याला सिमेंट कुठे भरवायचं आहे हे डायरेक्ट तिथे आपल्याला मोबाईल स्क्रीनवर दिसतं. त्याचं रेकॉर्डिंग करता येतं, त्याचा व्हिडिओ घेता येतो. आता मी बघतोय आणि मला कळलं नाही आणि माझा कोणी सिनियर डॉक्टर आहे तर त्यांना मी हाच व्हिडिओ गाय अशा पोझिशनमध्ये घातलेल्या याच्यात मी त्यांना व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवू शकतो की असं असं मला दिसतंय, मला कळत तिथं काय करायचं ते सांगा. अशी सगळी आपण टेक्नॉलॉजी याच्यात आणून दिलेली आहे. गाय म्हशीसाठी आपलं वेगळं आहे आणि शेळी मेंढीसाठी वेगळं आहे. आता हे प्राइस काय? हा, आता ह्याच्यात आपण अशी एक बॅग बनवली आहे. ही 11 वस्तूंची एक बॅग येते. या बॅग मध्ये सर्व साहित्य, म्हणजे पहिलं आता हे गन झाली. सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट आमचं डिजिटल थ्रॉइंग युनिट आहे. या थ्रॉइंग युनिट मध्ये आज जे सिमेंट -196 ला गोठलेलं असतं ते 37 वर आणायला 30 सेकंडचा वेळ असतो आणि तो सुद्धा विदाऊट थर्मल शॉक आणावा लागतो. ते काम आमचं हे मशीन करतं. हे पण आमचं स्वतःचं उत्पादन आहे आणि पेटेंटेड आहे. 40 मिली पाणी लागतं आणि व्हर्टिकल थ्रॉइंग आहे. आणि याच्यात सॉफ्टवेअर मधनं 3 पर्याय आहेत की तुम्ही जर का कन्व्हेन्शनल सिमेंट वापरत असाल तर 30 सेकंडचा रिव्हर्स काउंटर लागतो. गाईचं सॉर्टेड वापरणार असाल तर 60 सेकंद आणि म्हशीचं सॉर्टेड वापरणार असाल तर 120 सेकंदाचे रिव्हर्स टायमर लागतात. म्हणजे तुम्हाला कळतं की याचं थ्रॉइंग कम्प्लीट झालंय. आणि विदाऊट थर्मल शॉक हे तुम्हाला त्याची मोटिलिटी वाढते. म्हणजे तुम्ही याच्यात कुठलाही स्ट्रॉ टाकला आणि कट करून मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर तुम्हाला 82-84% त्याची मोटिलिटी मिळते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जेव्हा तुम्ही तो सिमेंट याच्यातलं काढून गन मध्ये लोड कराल आणि आत टाकाल तेव्हा तुमचे जास्तीत जास्त स्पर्म्स आत टाकले जातात आणि तुमचा सक्सेस रेट वाढतो. आता अमूल आमचं सगळ्यात मोठं गिराईक आहे, जे 3,500 डॉक्टर्स गेले 5 वर्ष वापरत आहेत. त्यांचा सक्सेस रेट जवळपास 40% 82% गेला. आपण बायफ, एनडीडीबी सगळ्यांना हे सप्लाय करतोय. आता हे झाल्यानंतर आज दुसरा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की डॉक्टर 60 किंवा 90 दिवसानंतर गाय तपासायला गाभण आहे की नाही. तर त्याच्यासाठी आपल्याकडे कसं वेगळं किट आहे की जे रक्तावर आधारित आहे. 1 थेंब रक्त आणि 1 थेंब त्याचं ग्लायकोप्रोटीनचं बफर डायल्युएंट सोल्युशन वापरावं लागतं, जेणेकरून तुम्हाला मानेतून रक्त काढा, शेपटीच्या मागून काढा किंवा कानाच्या मागून काढा, एकच थेंब लागतं. या किट मध्ये सर्व साहित्य दिलेलं असतं. 1 थेंब काढून त्या कॅसेटवर घातलं आणि त्याचं बफर सोल्युशन टाकलं की तुम्हाला 10व्या-12व्या मिनिटात तुम्हाला कळतं गाय गाभण आहे की नाही. सगळ्यात महत्वाचं विशेषतः म्हणजे हे पहिलं किट आहे की जे CDSCO अप्रूव्ड आहे आणि गाय, म्हैस, शेळी, मेंढी चारीला हे तुम्ही वापरू शकता. गाय आणि शेळीला 32 दिवसांनी आणि म्हैस आणि मेंढीला जर का 35 दिवसांनी चेक केलं तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगले येतात. अशी आपण एक डिजिटल एआय सायकलची कॉन्सेप्ट आपण लोकांसमोर आणली की जेणेकरून गायचा सक्सेस रेट जो आहे एआयचा तो वाढू शकेल आणि पुढे शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकेल. सर ही रिव्ह्यूज करू शकतो आपण?
हा? म्हणजे डबल वापरू शकतो. नाही, एका गाईला एक किट वापरायचं असतं. प्राइस काय आहे? ही आता मार्केटमध्ये साधारणतः 200-250 रुपयाच्या वर आहे. आपण ही 170 ते 180 रुपयामध्ये आपण पोहोचतो. म्हणजे याच्यात सगळ्यात महत्वाचं की 60 दिवसाचा कालावधी तो अलीकडे ओढतोय. आज जे 90 दिवसांनी गायला गाभाने त्याने कळतं, हा. तेच आपण 32 किंवा 33 दिवशी सांगू शकतो. आणि मग आपल्याकडे बाकीचे बरेच किट्स आहेत. ब्रुसेल FMD टीबी तपासण्याचे गोठ्यावरचे सगळे किट्स आहेत. हा. आपल्या वेटनरी लॅब्स पण आहेत आणि आपण वेगळ्या अशा गाड्या पण बनवून देतो की जे डिसीज डायग्नोसिसला ऑन द स्पॉट आपल्याला पाठवत आहेत. KVK बारामती किंवा काही फाउंडेशन्स आम्ही बनवून दिल्यात गाड्या. तर असं थोडक्यात वेटनरीमध्ये आम्ही पूर्ण काम करतो. आणि याच्या पुढे जाऊन आता आम्ही जेनेटिक्स मध्ये काम करतोय की जे माझे पार्टनर तुम्हाला ते एक्सप्लेन करतील. सर धन्यवाद.